नमस्कार. खरं आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना तो खूप खास असणार आहे. मी ऑलरेडी या टॉपिकवरती एक व्हिडिओ बनवला होता की सगळ्या इंजिनिअरिंग ब्रँचेस आहेत ना त्यांची थोडक्यात माहिती पण दिली होती, त्यांचे कट ऑफ वगैरे प्लेसमेंट असतील ते एक्सप्लेन पण केले होते. परंतु मेन जो डाऊट सगळ्या विद्यार्थ्यांच्या एक क्वेरीज आणि पालकांच्या पण येतात की जो डिफरन्स आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणा, कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग म्हणा किंवा IT असेल, AI असेल, मशीन लर्निंग, डेटा सायन्स या ज्या टेक ब्रँचेस आहेत त्याच्यासोबत जी EMTC ब्रँच आहे यांच्यामधला मेन डिफरन्स आणि सगळ्यात इम्पॉर्टंट डाऊट काय की तुमच्या पर्सेंटाईलला चांगली कॉलेज CSIT मध्ये मिळणार आहेत की नाही. आणि जर ती मिळणार असेल तर तुमच्याकडे एक ऑप्शन काय असतो, एक तर चांगल्या कॉलेजसाठी आपण ब्रँच थोडी कॉम्प्रोमाइज करू शकतो. उदाहरणार्थ CS वरून आपण ज्या सबसिडियरी ब्रँचेस आहेत AI असेल, मशीन लर्निंग, डेटा सायन्स याच्यावरती आपण या ब्रँचेससाठी आपण ट्राय करू शकतो. किंवा एका लो कॉलेजमध्ये किंवा त्याच्यापेक्षा थोड्या खालच्या कॉलेजमध्ये आपण जी टेक ब्रँच आहे CSIT यांनाच प्राधान्य देऊ शकतो. मग एकतर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक समस्या काय असणार आहे की टॉप कॉलेज विथ लो ब्रँच किंवा लो कॉलेज विथ टॉप ब्रँच याच्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ नक्की बनवेल. आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना तो असणार आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, AI, ML, डेटा सायन्स या ज्या ब्रँचेस आहेत यांच्यामध्ये डिफरन्स काय, कट ऑफ या ब्रँचेसचा काय असणार आहे या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. खरं तर मॅक्सिमम विद्यार्थ्यांना बघायला ना मी जेवढ्या विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट करतो, जेवढे विद्यार्थी पालक वगैरे बोलतात, जास्तीत जास्त 90% जास्त मुलांना CSIT कडे जायचंय. मग या फील्डबद्दल तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण का आपण बोलतो की सगळ्यांना जायचंय याचा अर्थ काय, तिथं क्राऊड पण तितका आहे. मग आपल्याला स्किल्स कोणती लागतात, कोणते सब्जेक्ट आहेत ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि मी सगळ्यात इम्पॉर्टंट आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की माझं शेवटचं ओपिनियन जे देणार आहे की तुम्हाला कोणत्या ब्रँचमध्ये गेलं पाहिजे. त्याच्यासोबत आतापर्यंत तुमच्याकडे वेळ आहे, मग या उरलेल्या वेळेमध्ये मग तुम्ही कोडिंग कसं स्टार्ट करू शकता याबद्दल सुद्धा गाईड करणार आहे. कारण मी सुद्धा PICT कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी आणि मी सुद्धा IT ब्रँचला आहे. त्यामुळे वाटलं की माझं जे नॉलेज आहे ते थोडं तुमच्यासोबत शेअर करावं. आता पहिलं म्हणजे काय, एक आहे तो कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अशा दोन ब्रँचेस आता दिसतात. सगळ्या कॉलेजेसमध्ये एक विद्यार्थी विचारतो की CE आणि CSE मध्ये काही डिफरन्स आहे का, काहीच नाहीये. लक्षात ठेवा फक्त नावं वेगळे आहेत. कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग दोन्ही एकच आहेत. आता कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि IT या तिन्ही ब्रँचमध्ये मॅक्सिमम काहीच डिफरन्स नाहीये. खरं तर तुम्हाला थोडक्यात या ब्रँचेसबद्दल सांगतो की या ब्रँचेसमध्ये आपण काय शिकतो. एक म्हणजे काय, कम्प्युटर रिलेटेड जेवढ्या काही कन्सेप्ट आहेत, मग हार्डवेअर पण शिकतो आणि सॉफ्टवेअर पण शिकतो. हार्डवेअरमध्ये मग तुमचे प्रोसेसर्स असतील वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. आणि सॉफ्टवेअरमध्ये काय तर आपण कम्प्युटरशी कसे इंटरॅक्ट करू शकतो, कम्प्युटरकडून कशी कामं करून घेऊ शकतो हे शिकले जातं. इंजिनिअरिंगमध्ये ज्यावेळी तुम्हाला जाता त्यावेळी तुम्हाला काय करावे लागतं तर प्रोग्रामिंग लँग्वेज शिकावे लागतात. प्रोग्रामिंग लँग्वेजेस वेगवेगळ्या असतात. C++ आहे, जावा आहे, पायथन आहे, या वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. या लँग्वेजेसनी काय करतो आपण कॉम्प्युटरवर वेगवेगळे प्रोग्राम बनवू शकतो. हे असतं जनरल बेसिक. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळी तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT फील्डमध्ये जाता, एक तर तुमची स्टार्टिंग होते वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज शिकण्यापासून. त्याच्यानंतर जसं तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर होता तसं वेगवेगळे सब्जेक्ट्स तुम्हाला एक्सप्लोर करावे लागतात. सेकंड इयरमध्ये डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदम्स असतात, ज्याच्यामध्ये आपण डेटा कसा व्यवस्थित स्टोअर करू शकतो याच्याबद्दल माहिती दिली जाते. DBMS असतं, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम असतं, ऑपरेटिंग सिस्टीम असतं, कम्प्युटर नेटवर्क्स असतं. हे काही जनरल म्हणजे सब्जेक्ट्स आहेत जे तुम्हाला स्टडी करावे लागतात. आता या जनरल सब्जेक्ट्सचा आणि कोडिंगमध्ये स्पेसिफिकली काय येतं, एक तर दोन गोष्टी असतात, एक तर डेव्हलपमेंट किंवा कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंग. डेव्हलपमेंटमध्ये काय येतं, एक तर वेब ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट किंवा अँड्रॉइड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. आता आपण ज्या वेबसाईट्स बघतो किंवा ॲप्स बनतो ही कोण बनवतं, हे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग किंवा सॉफ्टवेअर डिझायनर्स बघतात किंवा वेब डेव्हलपर्स बनवतात. हे जनरल स्ट्रक्चर आहे की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि ITचा सिलेबस काय. आता या ब्रँचेसचे थोडक्यात तुम्हाला फायदे सांगायचे झाले, एक म्हणजे काय, सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत या ब्रँचेसमध्ये येतात. गेल्या काही वर्षांमध्ये बघा तर सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटीज असतील किंवा जॉब किंवा कॅम्पस हायरिंग जे आहे ना ती याच ब्रँचेसला होते. दुसरं, पॅकेजेस पण व्यवस्थित आणि खूप चांगले आहेत. जर तुम्ही आता टॉप कॉलेजेसमध्ये बघाल, PICT मध्ये बघाल तर पॅकेजेस जे आहेत ना प्रचंड चांगले आहेत. तुम्ही विचार करा, स्टार्टिंग सॅलरी ज्यावेळी तुमच्या हातात इतकी मिळते त्यावेळी या ब्रँचेसला नक्कीच डिमांड असणार आहे. आता या ब्रँचेसमध्ये एकतर काही कॉन्स पण आहेत किंवा ड्रॉबॅक्स पण आहेत. एक म्हणजे काय, मॅक्सिमम क्राऊड या ब्रँचेसकडे चाललाय. म्हणजे तुम्ही अजून करू शकता की कंपनीज वगैरे या क्षेत्रामध्ये CSIT किंवा IT फील्डमध्ये कॅम्पस हायरिंग पण व्यवस्थित चालू आहे. परंतु जी डिमांड आहे आणि जो सप्लाय भरपूर होत चाललाय. म्हणजे विचार करा,
कॉलेजेसनी काय केलंय, या ब्रँचेसमध्ये ऍडमिशन विद्यार्थी घेतात ते ऑलरेडी त्यांना माहिती आहे, मग त्यांनी आपले सीट्सच वाढवून टाकले. म्हणजे CS ला 240 करून टाकले, IT ला 180 करून टाकले, CS विथ AI करून टाकले, CS विथ मशीन लर्निंग करून टाकले. मग इनटेक वाढवल्यामुळे कॉलेजमध्ये या ब्रँचेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो सप्लाय तो सुद्धा वाढलाय. आणि कॉलेजमध्ये येणाऱ्या ज्या कंपनीज आहेत ना त्या लिमिटेड आहेत, त्या लिमिटेड सीट्स घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की याच्यामध्ये क्राऊड वाढले. परंतु एक ऑपॉर्च्युनिटी काय असते, ज्यावेळी आपल्या हातात 4 वर्ष ज्यावेळी चांगली स्किल्स तुम्ही डेव्हलप करता, ज्या विद्यार्थी डेव्हलपमेंटमध्ये स्ट्रॉंग असतात, जे CP मध्ये स्ट्रॉंग असतात, अशा विद्यार्थ्यांचे नक्की चांगल्या ऑपॉर्च्युनिटी या ब्रँचमध्ये. त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह फोकस हा एक तुम्ही विचार काढून टाका की या ब्रँचेसमध्ये सगळे चालले, त्याच्यामध्ये 4 वर्षानंतर फ्युचरच नाही आहे, असं मुळीच नाही आहे. ही एव्हरग्रीन फ्युचर आहे जे सतत वाढतच चालले. त्यामुळे या ब्रँचेसमध्ये जर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत असेल तर नक्की प्रेफर करा. आता ज्या इतर ब्रँचेस आहेत, उदाहरणार्थ AI आहे, मशीन लर्निंग आहे, डेटा सायन्स आहे, या ब्रँचेस आहेत त्या गेल्या 2-3 वर्षापूर्वी स्टार्ट झाल्या आहेत. अजून सुद्धा म्हणजे मला अजूनही आठवतंय गेल्या 3 वर्षांपासून या ब्रँचेस स्टार्ट झाले. तुम्हाला थोडक्यात सांगतो या ब्रँचेस बद्दल काय असतं. एक तर तुम्ही मशीन लर्निंग म्हणू शकता. मशीन लर्निंग म्हणजे काय, आपल्याकडे ऑलरेडी कोणता तरी डेटा आहे, त्याच्यावरून आपण फ्युचरमध्ये प्रेडिक्शन्स करू शकतो. म्हणजे मला अजूनही आठवतंय, मी सेकंड इयरला आम्ही आमच्या ग्रुपने प्रोजेक्ट केला होता. आम्ही काय केलं होतं, आता जो तुमचा CETचा जो कट ऑफ असतो, जी कट ऑफची PDF तुम्ही CET सेलची बघितली असेल, त्या कट ऑफच्या डेटावरून आम्ही प्रेडिक्ट करत होतो की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतो. तो प्रोजेक्ट अजून सुद्धा वर्किंग आमचा आहे. म्हणजे आम्ही काय केलं होतं, तो डेटा जो आहे ऑलरेडी CET सेलचे कट ऑफ ते सगळे आम्ही एक्स्ट्रॅक्ट केले होते आणि त्याच्यावरती प्रोसेसिंग करून एक मशीन लर्निंगचं मॉडेल बनवलं होतं. त्या मॉडेलमध्ये काय करायचं, आपण फक्त आपली कॅटेगरी एंटर करायची, आपली पर्सेंटाईल एंटर करायची. मग आपण ते काय करतं सॉफ्टवेअर, तुम्हाला कोणकोणती कॉलेजेस मिळू शकतात आणि रिजन पण आपण सिलेक्ट करायचा, पुणे, मुंबई, त्यानुसार ते तुमची कॉलेजेस दाखवतात. हे असतं मशीन लर्निंग. मशीन लर्निंग एकतर ही ब्रँच एकतर मोस्टली कंबाईन येते, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विथ मशीन लर्निंग किंवा CSE विथ मशीन लर्निंग. त्याच्यानंतर AI म्हणजे काय, AIचं फार सुंदर उदाहरण म्हणजे काय, ChatGPT. आता मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना ChatGPT वगैरे माहिती असेल, ज्याच्यावरून आपण कोणतंही काम दिलं तर ते लवकरात लवकर तुम्हाला टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये सगळं दाखवतं. त्याच्यानंतर डेटा सायन्स म्हणजे काय, मोस्टली सगळा जो आपला लार्ज अमाऊंट ऑफ डेटा जनरेट होतो, तो डेटा कशा व्यवस्थितपणे स्टोअर करता येईल, तो डेटा कसा रिट्रीव्ह करता येईल, याच्याबद्दल माहिती दिली जाते, ते म्हणजे डेटा सायन्स. हे तर मी वरवरून सांगतोय, या ब्रँचेसचं डिस्क्रिप्शन तुम्हाला खूप डीपली मिळेल. जर तुम्हाला कोणत्याही ब्रँचबद्दल अशी माहिती हवी असेल ना, फक्त तुम्ही काय करा, युट्यूबला याच्यावरती सर्च केलं ना, संपूर्ण तुम्हाला ब्रँचेसचा सिलेबस असेल, म्हणजे प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज असतील, सगळं तुम्हाला कळून जाईल. आता या ब्रँचेस कधी घ्यायचे, एक तर ज्यावेळी तुम्हाला एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये CSITचा कट ऑफ थोडा हाय जातो, मिळत नसेल, तर या ब्रँचेस तुम्ही प्राधान्य देऊ शकता. या ब्रँचेसचा फायदा म्हणजे काय, मोस्ट ऑफ दी कंपनी ज्या कॅम्पस हायरिंगसाठी येतात त्या CSITच्या मुलांबरोबर या ब्रँचेसमधल्या मुलांना पण अलाव करतात. ड्रॉबॅक सांगायचं काय झालं तर, एकतर ही स्पेशलाइज्ड ब्रँचेस आहेत. मोस्ट तुम्ही ट्राय करा की CSITलाच मिळाल, कारण का ज्यावेळी तुम्ही स्पेशलायझेशन करताय, एक विचार करा, ज्यावेळी तुम्ही CSIT मध्ये शिकवतात, CSIT मधून सुद्धा परत स्पेशलायझेशन डेटा सायन्स, मशीन लर्निंग याच्यामध्ये पण करता येतच. परंतु जर तुम्ही आतापासून या ब्रँचेसमध्ये गेलात तर तुम्हाला एकाच डायरेक्शनने स्पेशलायझेशन करावं लागतं. हे होतं जनरल ओव्हरव्ह्यू. आता ENTC बद्दल मी थोडक्यात वर सांगतो. ENTC जर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये कुठे जर एकतर विचार करा, एकदम लो कॉलेजमध्ये तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी आउटसाइड कॉलेजमध्ये जर तुम्हाला CSIT मिळत असेल, त्याच्याऐवजी चांगल्या एका कॉलेजमध्ये जर ENTC मिळत असेल तर ENTC नक्की प्रेफर करा. ENTC मध्ये काय असतं तर जनरली तुमचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही पार्ट असतात. मोस्टली जे सर्किट डिझायनिंग असतं ते ENTC मध्ये येतं. हार्डवेअरचा पार्ट अप्रॉक्सिमेटली 70 to 75% येतो आणि 25% कोडिंग येतं. आता मोस्ट ऑफ द विद्यार्थी ENTC मध्ये ते ट्राय करतात की CSIT मध्येच त्यांची प्लेसमेंट व्हावी. आता ENTC मध्ये एकतर काय एव्हरग्रीन ब्रँच आहे, फक्त सब्जेक्ट थोडे डिफिकल्ट असू शकतात. कारण का मी ज्यावेळी आता PICT मध्ये शिकतो, माझे मित्र वगैरे जे ENTC मध्ये शिकतात ते सांगतात की ENTC थोडी जरा डिफिकल्ट जाते, कारण का मोस्टली सर्किट डिझाईन वगैरे असतं. मग त्याच्यामध्ये सब्जेक्ट्स कोणकोणते असतात, एकतर बेसिक मायक्रोप्रोसेसर्स आहेत, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आहे, त्याच्यानंतर सिग्नल्स आहे, अॅनालॉग डिजिटल सिग्नल्स, हे काही जनरल सब्जेक्ट्स त्यांच्या ENTC ब्रँचमध्ये आहेत. मग ENTC जर चांगल्या कॉलेजमध्ये मिळेल असेल तर घ्यायला काही हरकत नाही, फक्त तुम्हाला थोडी मेहनत जास्त करावी लागते. ड्रॉबॅक काय येतो, एकतर तुम्हाला हार्डवेअरचा पण अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यासोबत जो सॉफ्टवेअरचा अभ्यास आहे तो पण तुम्हाला थोडा थोडा करावा लागणार आहे. दोन्ही गोष्टी तुम्हाला बॅलन्स करणं हे खूप गरजेचं आहे. आय होप तुम्हाला हा डिफरन्स समजला असेल. आता मी माझ्या ओपिनियनवरती येतो. एक म्हणजे काय, सगळ्यात इम्पॉर्टंट काय, आता तुम्हाला एकतर वेळ आहे तुमच्याकडे, मग ज्या विद्यार्थ्यांना कोडिंग वगैरे स्टार्ट करायचे ते आता शिकवू शकतात. मग कोडिंगसाठी रिसोर्सेस कोणते आहेत, मी एक डेडिकेटेड व्हिडिओ नक्की बनवेन याच्यावरती. कोडिंग तुम्ही आता स्टार्ट करू शकता. एक म्हणजे काय, तुम्ही एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज स्टार्ट करू शकता. आता पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पायथन लँग्वेज शिकवली जाते, मुंबईमध्ये C लँग्वेज शिकवली जाते. मग
तुम्ही काय करू शकता, युट्यूबवरती वेगवेगळे चॅनल्स आहेत ज्याच्यावरती फ्री कंटेंट, भरपूर क्वालिटी कंटेंट म्हणजे आहे अवेलेबल. कारण मी सुद्धा जी कोडिंग, आता आम्ही गेली 3 वर्ष जे कोडिंग कोर्सेस वगैरे सगळे शिकतोय ना, मोस्टली युट्यूबवर बेस्ट कंटेंट प्रोव्हाइड केलं आहे. आता कोडिंग आणि पायथन लँग्वेज, आता कोडिंग लँग्वेजेससाठी जे आहेत त्याच्यासाठी बेस्ट युट्यूब चॅनल्स कुठली, कोड विथ हॅरी आहे, टेलिस्को नावाचं आहे, अपना कॉलेज आहे, ही काही चॅनल्स आहेत ती त्यांच्यावरती चांगले प्लेलिस्टच त्यांनी बनवून ठेवले आहेत. आता कोड विथ हॅरीवरती त्यांनी प्लेलिस्टच बनवून ठेवली की पायथनसाठी एक डेडिकेटेड प्लेलिस्ट आहे, C++ साठी आहे. मग आता फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही कोणती एक प्रोग्रामिंग लँग्वेज आत्तापासून शिकायला जरी स्टार्ट केलं तरी चालेल. लॅपटॉपची गरज आहे का, मोबाईलवर सुद्धा कोडिंग होते, फक्त टायपिंगमध्ये थोडा जरा टाइम लागतो. कारण लॅपटॉपमध्ये एकतर कसं सॉफ्टवेअर्स असतात, आपल्याकडे VS कोड आहे, याच्यामध्ये कसं ऑलरेडी तुम्हाला कोड रायटिंगसाठी खूप बेनिफिशियल होतं. आता फायनल ओपिनियन काय असणार आहे, कारण फायनल ओपिनियन तुम्हाला सांगायचं आहे, जर चांगल्या कॉलेजमध्ये CSIT भेटत असेल त्यावेळी तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका की मला CSच हवं आहे किंवा ITच हवं आहे. ट्राय करा, CSIT मध्ये जास्त डिफरन्स नाही आहे, त्या कॉलेजमध्ये CSIT साठी नक्की ट्राय करा. दुसरं, जर CSIT भेटत नसेल तर त्या कॉलेजची ज्या सबसिडियरी ब्रँचेस आहेत, AI असेल, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, तिथं जरी ट्राय केलं तरी काही हरकत नाही. मात्र जर तुमचं ठरलेलंच आहे की मला CSITच हवं आहे तर मात्र फक्त CSITलाच ट्राय करा. आता जर एखाद्या विद्यार्थ्यांचे स्कोर खूप कमी आहे, म्हणजे विचार करा ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, जर स्कोर कमी आहे तर एकदम लो कॉलेजमध्ये CSIT करण्याऐवजी जिथं काहीच ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत, अकॅडमिक स्ट्रॉंग नाही आहे, व्यवस्थित सगळं कॉलेज नीट हँडल होत नाही आहे, मग तिथं CSIT करण्याऐवजी तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये जर ENTC भेट असेल नक्की प्रेफर करा. आय होप तुम्हाला या सगळ्या ब्रँचेसबद्दल थोडक्यात सांगितले, कारण हा जो व्हिडिओ होता ना, हा खूप प्रत्येक ब्रँचसाठी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवायचा होता, परंतु एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला द्यायचा होता, यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवला. आणि ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये जॉईन करायचं आहे त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. कारण पर्सनल काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन स्टार्ट आहे, जोपर्यंत रिझल्ट लागतो तोपर्यंत आमचे रजिस्ट्रेशन स्टार्ट आहे. लवकरात लवकर आम्ही जशी ती बॅच फुल होईल त्यानंतर ती रजिस्ट्रेशन क्लोज करू. जर पर्सनल काउन्सिलिंग बद्दल सांगायचं झालं म्हणजे एक म्हणजे काय, तुम्हाला पर्सनल डाऊट सपोर्ट मिळतो. कोणत्याही स्टेपला काही डाऊट असेल तर कॉल्सवर किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही तुमचे डाऊट जे आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचून सगळे डाऊट्स क्लिअर करू शकता. तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, कॉलेज, ब्रँच कुठे हवे त्यानुसार एक पर्सनल कॉलेजची लिस्ट आम्ही तुम्हाला बनवून देतो. त्याच्यानंतर जशा CETच्या स्टेजेस आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, रजिस्ट्रेशन आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे, त्यानुसार आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांचे लाईव्ह सेशन्स अरेंज करतो आणि तुम्हाला सांगितलं जातं की फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे, मिस्टेक्स कुठे करायचे आहेत आणि तुम्हाला गाईड केले जातं. आणि शेवटी असतं ते म्हणजे काय, स्पॉट ऍडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स याबद्दल गाईड केले जातं. आणि फर्स्ट इयर इंजिनिअरिंग आम्ही सेशन्स कंडक्ट करतो जेणेकरून तुम्हाला एक समजावं की कोडिंग काय आहे, CGPA कसा मेंटेन करायचा आहे, फर्स्ट इयरमध्ये कोणत्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत, क्लब्स वगैरे या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती देते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. एक मला काय करा, कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या ब्रँचेससाठी ट्राय करा, त्यामुळे मला सुद्धा एक आयडिया येईल की मोस्ट ऑफ द ऑडियन्स कोणत्या ब्रँचसाठी ट्राय करते. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.